नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन तालुक्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह। विधिवत पूजा करून कोळी बांधवांनी केला दारियाला नारळ अर्पण। नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांसाठी विशेष महत्त्व असलेला सण श्रीवर्धन तालुक्यातील जीवनाबंदर, भरटखोल, दिवेआगर, आदगाव, दिघी या गावांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। उसळलेल्या दर्याला कवेत घेण्याची क्षमता बाळगणारा आणि समुद्रा एवढा विशाल मन असणारा इथला दर्या सारंग कोळी बांधव समुद्राची पूजा करून त्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून निसर्गाच्या आचाट शक्तिरूपापुढे नतमस्तक होत असतो। पावसाळा सुरू झाल्यावर 2 महिन्यांच्या बंदी काळानंतर नारळी पौर्णिमेच्या दिवशी मासेमारीला सुरुवात होणार असल्यामुळे हा दिवस कोळी समाजासाठी एक प्रकारे नव्या वर्षाची सुरुवात असते। त्यामुळे कोळीवाड्यांमध्ये एक वेगळाच जल्लोष दिसत होता। पारंपरिक रंगीबेरंगी वेशभूषा आणि दागिने घालून कोळी महिला वाद्यांच्या तालावर नाचत होत्या। जल्लोषात समुद्राकडे नाचत निघाल्या होत्या। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खोल दर्यात मासेमारीला जाणाऱ्या कोळी बांधवांच्या घरातल्या महिलांचा विश्वास हा साहजिकच निसर्गाचा आचाट शक्तिरूप असलेल्या सागरावर असतो। त्यामुळे कोळी बांधवांच्या दृष्टीने या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। समुद्राला नारळ अर्पण करणं हा त्यांच्यासाठी केवळ एक विधी नसून आपला उदरनिर्वाहाचा व्यवसाय किंबहुना आपलं जीवनच त्याच्यावर अवलंबून आहे आणि या सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करून येणारा काळ सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावा अशी आर्त हाक देण्याचा तो क्षण असतो। श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी भरटखोल येथे भेट देऊन समुद्राला नारळ अर्पण केला व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। बोर्ली पंचतन येथील व्यापारी वर्गाने सुद्धा सालाबादप्रमाणे विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला। कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात सुरू असलेली कोळी समाजाची ही परंपरा पुन्हा एकदा श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर अनुभवता आली। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मकरंद जाधवसह तृप्ती भोईर, बोर्ली पंचतन, श्रीवर्धन। गणपती बाप्पा